म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या. सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकरच जाहीर करा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचना. म्हाडाच्या लॉटरीत प्रतिसाद न मिळणाऱ्या घरांची फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह तत्वावर विक्री करा. पुणे, शिरूर, खराबवाडी, दापोडी, रोहकल, म्हाळुंगे, इंगळेसह सांगलीतील प्रकल्पांना गती देण्याचेही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले निर्देश. सह्याद्री अतिथीगृहात बुधवारी झालेल्या बैठकीत पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांचा आणि धोरणात्मक विषयांचा घेण्यात आला आढावा. यावेळी पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉक्टर राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सांगली जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष हे दूरदृश्य प्रणालीद्वारे, तसेच म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे आणि पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी राहुल साकोरे आदींची उपस्थिती. खेड पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील 12 गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तर राजेंद्र उर्फ राजू गेंडभाऊ करंडे, राहणार करंडे वस्ती, राजगुरुनगर या एका सराईत गुन्हेगारास पुणे, अहिल्यानगर आणि सातारा या 3 जिल्ह्यातून केले हद्दपार. कनेरसर आंबोली गावातील 12 हिस्ट्री बहादरांना केलं तडीपार. सराईत गुन्हेगार मनोज माणिक हजारे, निखिल नवनाथ गोगावले, राकेश पांडुरंग हजारे, गणेश दत्तात्रय गावडे, गौरव राम हजारे सर्व राहणार कनेरसर, रोहन उर्फ जग्गू अशोक शिंदे, सोमनाथ कुंडलिक शिंदे, दीपक दत्तात्रय सावंत, सोमनाथ उर्फ वाळके दत्तात्रय सावंत, अनिल विश्वनाथ सावंत, महेश दत्तात्रय हांडे, नवनाथ नामदेव गिरे सर्व राहणार आंबोली या 12 गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपारीचे आदेश पारित. एमपीडीए कायद्यांतर्गत धोकादायक प्रवीण उर्फ डॉलर सीताराम ओव्हाळ, राहणार वाळद आणि संकेत सुनील होले, राहणार राक्षवाडी यांना 1 वर्षासाठी अनुक्रमे नागपूर आणि अकोला कारागृहात केलंय स्थानबद्ध. आणखी एक रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा एमपीडीएचा प्रस्ताव सादर. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करा. पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी सर्व सहाय्यक निबंधकांना केल्या सूचना. ज्या शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत अॅग्रीस्टॅग काढलेले नाहीत अशा शेतकऱ्यांनी तात्काळ अॅग्रीस्टॅग काढून आधार प्रमाणीकरण करून घेण्याचंही केलं आवाहन. पुणे जिल्ह्यात अद्याप 8,749 शेतकऱ्यांकडे अॅग्रीस्टॅग नसल्यामुळे आधार प्रमाणीकरण झालेले नसून खेड तालुक्यातील 931 शेतकरी अद्यापही आधार प्रमाणीकरणापासून दूर. तसेच अॅग्रीस्टॅग असलेल्या मात्र अद्यापही आधार प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांची जिल्ह्यात 9,382 तर खेडमध्ये 640 इतकी संख्या. खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात बीएसएनएल मोबाईल नेटवर्कची सेवा दिवसेंदिवस खालावत असून कॉल ड्रॉप, इंटरनेटचा कमी वेग आणि वारंवार नेटवर्क खंडित होण्याच्या समस्येमुळे हजारो नागरिक त्रस्त. विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्यांना ऑनलाईन सेवा, बँकिंग, शिक्षण तसेच आपत्कालीन संपर्कासाठी मोठ्या अडचणींचा करावा लागतोय सामना. वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीमध्ये सुधारणा होत नसल्याने नागरिकांमध्ये व्यक्त होतय नाराजी. बीएसएनएल विभागाने तातडीने पाहणी करून नेटवर्क सेवा सुरळीत करण्याची केली मागणी. पुणे नाशिक महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच. नाशिकहून पुण्याकडे निघालेल्या कंटेनर उलटून बुधवारी सकाळी 3 वाहनांचा विचित्र अपघात. कंटेनर रस्त्यावरील दुभाजक तोडून विरुद्ध दिशेला घुसला. अपघातात ट्रक उलटला आणि कार ट्रक खाली. सुदैवाने जीवितहानी नाही. अपघातानंतर पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प. नाशिकच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत. कंटेनर मार्गावर आडवा झाल्याने वाहतूक कोंडी. पुण्याकडे जाणाऱ्या वाहतूक थांबल्याने कामगार, विद्यार्थी, प्रवाशांची गैरसोय. आळंदी शहरात गुरुवारी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद. देखभाल दुरुस्तीसाठी नागरिकांनी पाणी साठवण्याचे आळंदी नगर परिषद प्रशासनाकडून करण्यात आलं आवाहन. जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभालीसाठी गुरुवारी ड्राय डे. आळंदीत दिवसभर नळांना पाणी नाही. आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवावा आणि नगर परिषदेस सहकार्य करण्याची दिली आरोळी. 6 ऑगस्टला शहरभर पाणीपुरवठा बंद. 7 ऑगस्ट पासून सेवा पूर्ववत. आळंदी नगर परिषद मुख्य कार्यालयाच्या पार्किंगमधून कर्मचारी महिलेची दुचाकी चोरीस. नगर परिषदेची पार्किंगही असुरक्षित. या प्रकरणी दीपाली बसवराज पाटील, वय वर्ष 39, राहणार स्पाईन रोड, चिंचवड यांची आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद.
फिर्यादी दीपाली पाटील यांनी 26 जुलै रोजी आळंदी नगर परिषदेच्या माऊली पार्किंगमध्ये सकाळी 6:15 वाजता दुचाकी पार्क केली होती. सायंकाळी 5:30 वाजता पार्किंगमध्ये गेल्यानंतर दुचाकी गायब असल्याचे निदर्शनास आले. वाकेबुद्रुक येथे तालुकास्तरीय शिष्यवृत्ती कार्यशाळा. खेड तालुक्यातील इयत्ता 4च्या शिक्षकांना विशेष तज्ञांचे मार्गदर्शन. जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण परिषद पुणे, खेड पंचायत समिती यांच्या वतीने तालुकास्तरीय शिष्यवृत्ती कार्यशाळा. शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीला बळ. डायटचे प्राचार्य महेश शेंडकर, शिक्षणाधिकारी ललिता दहितुले, गट शिक्षणाधिकारी अमोल जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांच्या यशासाठी शिक्षकांना तयारीचे धडे. डाएट पुणेचे अधिव्याख्याता विजय गायकवाड, पंचायत समितीचे विशेष तज्ञ दयानंद शिंदे, पायस मेमोरियल हायस्कूलचे प्राचार्य मेरी जयसिंथा, आंबेठाण केंद्राचे केंद्रप्रमुख कुंडलिक सातकर, पायस स्कूलचे प्रवीण मलघे, सुरेश काळे, विनोद चव्हाण आदींची उपस्थिती. आता पाहुयात मागील 24 तासांमध्ये पडलेल्या पावसाची मंडलनिहाय नोंद.